शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या महामानव जयंतीच्या विशेष कार्यक्रमात। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 124वी जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली। जळगावातील रेल्वे स्थानकाजवळील चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास रात्री 12 वाजेस आमदार राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण केला। या प्रसंगी आंबेडकरी जनतेने आपल्या महामानवाची 124वी जयंती साजरी केली। सर्व वातावरण भीमाचा गजर घुमघुमत होता। यावेळी आमदार राजूमामा भोळेंनी तुटलेल्या क्रेनमधून डॉक्टर बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला। आपल्या महापालिकेची दुरावस्था यावेळी दिसून आली। आमदारांना अशा तुटलेल्या क्रेनमधून जावे लागते तर सामान्य नागरिकांनी महापालिकेकडून कोणती अपेक्षा करावी असे प्रश्नचिन्ह नागरिकांमध्ये निर्माण झाले। भारतीय दलित हक्क संघर्ष समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी धर्मभूषण बागुल यांनी भीमसैनिकांना मार्गदर्शन केले। रात्र वैल्याची आहे, आपल्याला आजपासून ही शपथ घेणं गरजेचं आहे। नाहीतर आज काय चाललेलं आहे, 9 वाजले, बाबासाहेबांना हार टाकला, 10 वाजता मटनच्या खाटकाकडे गेले, मटन घेतलं, जेवलं, खाल्ले, झोपले, संपला विषय। संध्याकाळी जागे झाले, अंग थकेपर्यंत नाचले, झाली बाबासाहेबांची जयंती साजरी। ही पद्धत आम्ही जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आता आमचे शत्रू कधी नामोहरम होणार नाही। परंतु काय चाललंय, आम्ही फक्त एक धंदा पकडलाय, वेगवेगळ्या जातींना शिव्या देण्याचा। अनेक संघटनांचा तो एक आवडता कार्यक्रम आहे। याला शिवी दे, त्याला शिवी दे, त्याच्या विरोधात काढ, त्याचा इतिहास काढ। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शत्रूंना शिव्या देतात। अरे जे आपले शत्रू आहेत ते तर आपल्याला हरवण्यासाठीच बसलेले आहेत, बरोबर आहे की नाही? आपला शत्रू आपल्याला हरवण्यासाठीच बसेल, परंतु त्यांच्या विरोधामध्ये लढाई करायला तुम्ही कोणाला रोखलं आहे? त्यांच्या विरोधामध्ये संघटित होण्याला तुम्हाला कोणी बंदी घातलेली आहे? तुम्हाला एकत्र येण्याला काय अडचण आहे? नेते एकत्र येत नाहीत,
तर मग सामान्य जनतेनं काय एकत्र येऊ नये? कारण त्यांचा बाप पण बाबासाहेब आहे, आपला बाप पण बाबासाहेब आहे. आंबेडकर जयंती उत्सव समिती जळगाव आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी प्रतिमा पूजन केले. या ठिकाणी पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, उत्सव समिती अध्यक्ष गमीर शेख, मुकुंद सपकाळे आदींची उपस्थिती होती. यानंतर शिवानी समाचार साप्ताहिकेचं प्रकाशन. ताईंना विनंती की त्यांनी प्रकाशन झालं असे जाहीर करावे. जयंतीनिमित्त आज आपण इथे उत्सव साजरा करत आहे. त्यासाठी आमच्या प्रशासन, पोलीस प्रशासन सर्व सज्ज आहे और कोणाला काही उत्सवमध्ये अडचण येणार नाही. और परत आम्ही आमचे सर्व अधिकारीचे वतीने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या साप्ताहिकचे प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. आता यानंतर संघमित्रा महिला मंडळातर्फे निळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अधिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सूरा मेरयमच प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. दिव्य प्रभुरत्न तू, साधु वरदान तू, अद्य कुलभूषण तू भीमराजा. सकल विद्यापती, ज्ञान सत्संगती, शास्त्र शासनती, बुद्धि तेजा. पंकजा नरवरा, रत्न स्वजन उद्धरा. भगवंता मुचा खरा, भक्त काजा. चौदार संगरी, शस्त्रधरिता करी. कापलारी उरी, रौद्र रूपा. मुक्ती पथ कोणता, जीर्ण स्तुती जाईता. उजाली जागतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती. महामानवा बोल. कोटी कोटी दलितांचे पांग त्यात फेडी
सर्व माध्यमांनी मिळून साजरी केली बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महामानव जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहत रहा युवा महाराष्ट्र.